काकी तुमच्या डोक्याचा नादच नाही करायचा बघा. पियूवहिनींची चांगलीच खोड जिरवली सगळ्यांनी देखत तुम्ही. दीपे, त्या कालच्या पोरीला ह्या कांचन सोनवशीचा दणका कुठं माहिती आहे अजून? अगं भल्या भल्यांना गुडघ्यावर रांगायला लावलंय मी समोर माझ्या. ही कोण मोठी लागून गेल्या. पण काकी काय बी म्हणा बाबा, ह्या का सरडा एवढा रंग बदलत नाही हो जेवढं तुम्ही रंग बदलता. दीपे, तोंड सांभाळून बोला नाही तर जीभ हासडून ठेवीन बघ. कौतुकाने म्हणले हो काकी. म्हणजे बघा की मधनच रडायची ऍक्टिंग काय करता, मधनच तुम्हाला प्रेमाचं उमळ काय फुटतं ती, मधनच इमोशनल बी होता. म्हणजे लईच जबरी ऍक्टिंग करता बाबा. दीपे, राजकारणात टिकायचं असेल ना तर ऍक्टिंग ही यायलाच पाहिजे. एकदा का निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि ह्या निवडणुकीत मी जिंकले आणि माझ्या हातात सत्ता आली ना तर त्या विरूला आणि पियूला बघ मी कशी माझ्या तालावर नाचवते. पण काकी म्हणजे बाय चान्स तुम्ही हारलाच तर? दीपे, शिव बोललीस तर जीभ झडल वय तुझी. हा, बाय चान्स हारला तर? अगं कोण हरवणार आहे ग मला? हा, कोण हरवणार आहे? कोणाची हिम्मत आहे मला हरवायची? तो 3 टर्म पडलेला अंकुशराव नाही, त्याचं डिपॉझिट जप्त करायला लावलं तर विचार. त्या अंकुशरावच्या पोरीला जशी माझ्या घरातली धुणं भांडी करून तिची दागा दाखवली ना तसंच या निवडणुकीत त्या अंकुशरावला आणि त्याच्या पोराला नाही त्यांची लायकी दाखवली. दोघांच्यावर तोंड काळं करून लपायची वेळ नाही आणली ना तर नावची कांचन सूर्यवंशी नाही. पियू, सगळी बॅग नीट बरोबर का? उगाच काय राहिलं ना इकडे गोव्यात गडबड व्हायची आपली. अरे हो, हे काय विरू, पण तू बी एकदा सगळ्या गोष्टी चेक करून घ्या. उगम मी काही इसरायल नको. होय, ती करतोच आहे मी, पण कसं आहे माहितीये का, दोघांनी मिळून भरली ना की काय राहायचं नाही. हा, पियू, अगं हे कापड चालायची नाही गोव्यात. का? काय झालंय कापडांना? अगं ह्यांना काय झालं नाही, पण ना इकडं गोव्यात घालायला मी तुला स्पेशल ड्रेस घेणार आहे. हे नाही रे, मी माझी साडीच नेसणार. गोव्यात कोण साडी नेसतोय? त्याच्यात काय होतं मग? त्याच्यात काय होत नाही, पण अगं ही बघ की ह्या ड्रेस मध्ये कसली दिसशील तू. ह्यो ड्रेस? हा, आणि मी घालू? नाही रे, तुझं तर आपलं काय बी असतंय. मी कशी दिसल त्या ड्रेस मध्ये? हा नाही हा विरू, कोणी बघितलं तर काय म्हणेल? बघितलं तर बघितलं, मी सांगल की माझी बायको आहे ही, मी आणि ती काय ते बघून घेईल. तुम्हाला काय करायचंय ते? अगं खरंच पिऊ, लय भारी दिसशील बघ तू. म्हणजे मी साडीमध्ये भारी नाही दिसत होय? हे कोण म्हणलं? तूच. अगं तसं नाही ग, म्हणजे कसं आहे माहितीये का, हा साडीत का नाही तू अशी एकदम बासून देऊन वाटते गोड गोड, पण ह्या ड्रेस मध्ये ना अशी झणझणीत मटण वाटशील. आणि कसं आहे माहितीये का पिऊ, माणसाने ना आठवड्यात नाही एकदा तरी मटण खावंच. हे बाबा, तुला जे खायचंय ना ती तू खा, पण मी माझी साडीच नेसणार. अगं पिऊ, असं करतेस का तू? साडी इथे नेसतेसच की तू. तू विचार कर, अगं ह्यो ड्रेस आहे आणि आपण आहे ना असं संध्याकाळी ते हा ताई. अगं बाई पियू, अगं दिवाळीला अजून लई टाइम आहे, तेवढ्यात तुम्ही घर आवरावरी का करताय? हा नाही ताई, दिवाळीची तयारी नाहीये. ते लग्नानंतर मी आणि विरू कुठं फिरायला गेलो नव्हतो ना, मग आता गोव्याला चाललोय. बया, गोवा? लईच भारी बर का. गोव्यात लई म्हणजे लई मजा येते. मी कोल्हापूरला असताना कितीतरी वेळा गेले गोव्याला.
वीरू भाऊजी हा? भागा बीचला नक्की जायचं, लय मजा येते. होय. जिकडं बघावं तिकडं नुसतं समुद्र समुद्र. आणि हा, बनाना राईड घ्यायला पण अजिबात विसरू नका. त्यानंतर गोव्याचं मास, जसा कोल्हापूरचा तांबडा पांढरा खाल्ल्यानंतर तंद्री लागते का नाही, तसं गोव्याचं मास खाल्ल्यावर तंद्री लागलीच म्हणून समजा. अहो काय सांगताय. होय. आणि पियू, हनीमून साठी गोवा लयच बेस्ट आहे बर का. मी पण येते तुमच्या सोबत. हा? अहो, वहिनी तुम्ही आमच्यासोबत गोव्याला येऊन काय करणार? नाही म्हणजे आम्ही दोघं रूम मध्येच असणार किंवा आम्ही दोघं एकत्र बाहेर फिरायला जाणार. तुम्ही एकटा बोर व्हाल. कसं काय? अहो कारण पृथ्वी बी इथं नाही ना. अहो ताई, म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर फिरायला येणार आणि तुम्हाला पृथ्वी भाऊजींची आठवण आली तर करमणार नाही ना तुम्हाला. हा. मन नाही लागणार तुमचं. म्हणूनच. बरोबर आहे तुमचं. मी एक काम करते, पृथ्वीला फोन करते आणि विचारते गोव्याला येणार का. हा, आलीच मी फोन करून. निशाताई आपल्या बरोबर गोव्याला. पृथ्वी, हा पृथ्वी बोल. अगं मम्मी, अभिनंदन. अगो मी दिल्लीला आलो ना, त्याचा फायदा झाला बघ. एक आतली खबर काढली आहे. पुढच्या 2 दिवसात इलेक्शनच्या तारखा जाहीर होणार आहेत. येत्या 2 महिन्यात निवडणुका लागते ते. अरे काय सांगतोस पृथ्वी, ही तर आनंदाची बातमी आहे. माझं कान आतुर झालं होतं रे ही बातमी ऐकायला. चांगली बातमी दिलीस सकाळी सकाळी. मम्मी, मी पण आता लगेच इथनं निघतो. जोरदार प्रचाराला लागूया आपण. प्रचाराला तर लागायलाच लागेल रे, पण हे बघ तू आत्ता लगेच निघू नको. अरे आपली काही चांगली माणसं आहेत तिथं. हा, त्यांचे पत्ते आणि फोन नंबर पाठवून देते तुला लगेच. बर का, तू त्यांच्याकडे जा आणि फंड गोळा कर. काय आहे, मतदार राजाला आपल्याला पैशाची आंघोळ घालावी लागते रे बाबा, होय की नाही. हा, तर मग तिथंच थांब आणि मी नियोजनाला लागते. तू पण जा, तुझ्या कामाला लाग. बर बर बर. अहो, पृथ्वीचा फोन आला होता. निवडणुकीच्या तारखा 2 दिवसात जाहीर होतील म्हणाला. आपल्याला तयारीला लागायला पाहिजे लगेच. कांचन, तू काय बी काळजी करू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. मी सगळं नियोजन एकदम चोख करतो बघ. करावंच लागेल. या बारीला कुठला बी हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. ही निवडणूक माझ्यासाठी लय महत्वाची आहे. तेव्हा पटापट कामाला लागा. ही निवडणूक हातची गेली नाही पाहिजे. चला, मी पण लागते तयारीला. तुम्ही पण लागा. आलेच मी. गोव्याच्या किनाऱ्यावर ए, गोव्याचा किनारा. रंकाळा सोडून गोव्याकडे कुठे चालली? हा, हे बघ 2 दिवसात निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. मदत लागणार आहे मला तुझी. हा, ते नाही, पृथ्वी कधी येणार आहे? तुझं काय काम आहे त्याच्याकडं? हो, त्यासनीच फोन करायला चाललेले आता. त्याचं काय आहे, वीरू भाऊजीने पियू हनीमूनला चालल्यात गोव्याला. म्हणलं आम्ही दोघं बी जावं त्यांच्या सोबत. गोव्याच्या किनाऱ्यावर नकव भरीन नेशील का? झालं? तू डोक्यावर पडली का ग? आत्ताच बोलले ना तुला. 2 दिवसात तारखा जाहीर होणार आहेत निवडणुकीच्या. मला मदतीला लागशील म्हणलं ना तुला. चालली वर तोंड करून बोंबलत. हनीमूनला जाते. कुठे जायचं नाही, घरात बसायचं. माझा आनंद ना भगवतच नाही तुम्हाला. मी काय म्हणलं की प्रत्येक गोष्टीत तुमचा नकार असतो. तर वीरू भाऊजींना आणि पिऊला बरं काय बोलत नाही. त्यांनी मजा केलेली चालते तुम्हाला. जाऊ दे. अशी कशी चालेल? त्या पियूचाच ह्यो सगळा प्लॅन असणार. मी पण बघतेच आता ती कशी जाते हनीमूनला. हे बघ, नीट जा आणि काळजी घ्या. आणि तिथं पोचलं की मला फोन कर. हो आई. हे बघ, पिऊ धर, ही पैसे ठेव. अहो आई, कशाला आई? अगं राहू देत, आडी अडचणीला उपयोगी पडते. धर, ठेव. आणि हो, तो लाडवा डबा ठेवलायस का नीट? तुम्हाला जाताना खायला उपयोगी पडेल. हा, घेतलं. आई, अरे कशाला एवढं सगळं? तिकडे हॉटेलात मिळतंय की सगळं. मिळू दे की, राहू दे. अरे लांबच्या प्रवासाला गेल्यावर खायला काय ते जवळ असलेलं बरं असतंय. अगं बाय, होय थांब. हे बघ पिऊ,
ही पुढे ठेव. अहो आई, काय आहे ह्याच्यात? कसली पुढे? अगं ह्यो अंगार आहे. तुम्ही इतक्या लांब निघालाय, काय बरं वाईट होऊन आहे ना, म्हणून ठेव तुझ्याजवळ. अगं आई, आम्ही काय दुसऱ्या देशात चाललोय होय? इथंच तर गोव्याला निघालोय. हे बघ, कुठं बी जा, पण माझ्या नजरेपासून लांब निघालाय ना, तेव्हा मला काळजी वाटणारच. होय. आणि हे बघ हिरू, त्या पुरीवर लक्ष ठेव. हा, तिला एकटं दुखलं सोडू नगस. सगळं नवीन गाव आहे आप तुम्हासनी. हा, मी काय म्हणतो आई, तू बी तेच का आमच्या बरोबर? नाही म्हणजे मी एकटा तिची काळजी घेण्यापेक्षा आपण मिळून काळजी घेऊ ना. अहो आई, येतं का तुम्ही बी सोबत? म्हणजे तुमचं बी फिरणं होईल आणि असं बी तुमचं तरी फिरणं कधी व्हायचं? ए बाया, मी नाही येत, मी इथंच बरी आहे. फक्त तुम्ही दोघं एकमेकाची काळजी घ्या म्हणजे झालं. ठीक आहे, तू काळजी नको करू. आम्ही नीट जाईन आणि हिला सोडून येईन. काल बी काय बोलतेस पोरा? हा, असं वय बोलते. झाली का समधी निघायची तयारी? होय. विरू, अरे कशाला? बर चला चला. बर काकीने विचारलंस का तू? त्यांचा आशीर्वाद घे म्हणजे झालं. होय, आता तिकडच चालू त्यांचा आशीर्वाद घ्यायला. हा, काय काय घ्यायचंय? विरे, अरे आवडलं का नाही तुझं? गाडी कधीपासून रेडी करून ठेवली, चल की लवकर. हा हो भाऊजी. चला चला. कुठे नागाला घेऊन चाललास का काय? नाही, यो पहिल्यापासून तुझ्या बरोबर हाय, खरं आहे, पण आता हानिमूनला तर त्याला घेऊन जाऊ नको म्हणजे झालं. नाही नाही. चला चला. ए जर चल लागे ही मोठी बॅग. आई, जातो. पोरा, येतो म्हणा. हा, काळजी घ्या. होय. चल, तुला सोडायचंय. काकी, इकडे जायला लागले ते दोघं बी. येऊ देत की, मी पण काही कमी आहे होय? हा, हॅलो, नमस्कार साहेब. काय निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या? अहो मला कसं नाही माहिती मग? आणि आमच्याकडे इथं कुणालाच पत्ता नाहीये. काय सांगता? म्हणजे आपल्याकडे लईच कमी वेळ आहे. काकी ते हो, तुमचं बरोबर आहे साहेब, पण एवढ्या कमी वेळामध्ये कार्यकर्ते कधी गोळा करायचे सांगा? हा, प्रचाराचं नियोजन कसं करायचं, आणि सगळ्यात महत्वाचं तिकीट मिळवण्यासाठी जो खटाटोप असतोय ना, तो कधी आणि कसा करायचा? हो बरोबर, ठीक आहे ठीक आहे, बघते मी काय करायचं ते. हा हा हा. हा वीरू, आओ ते तुम्ही दोघं एकदम हित? वीरू, काल जी काय झालं त्याच्यासाठी जर माफी मागायला आला असाल ना, तर त्याची काही गरज नाही. मी बी मनातनं काढून टाकलंय, तुम्ही बी विसरून जा. चला कामाला लागा आता. कसली कामं काकी? मी सकाळीच सगळे कामं केले. दीपे, अगं वीरूला घरातली कामं करायला सांगणार आहे मी. निवडणुका आल्या ते, आणि आता त्याला जोमानं कामं करायला लागणार आहेत सगळी. वीरू, आता या क्षणापासून कामाला लाग बघू. आता अजिबात मागं पुढे बघायचं नाही. हा, काकी आहो ते अरे हे तू मी काय असं करत बसू नको आता. हे बघ, तुला कामाला लागायला पाहिजे. पृथ्वी पण इथं नाही ना, आणि तुला तर माहितीये तुझ्याशिवाय माझा कुणावरच विश्वास नाहीये. हो काकी, सकाळीच बाहेर माणसं चर्चा करत होती की ह्यावेळी अंकुशरावनं लय जोरदार प्रचाराची तयारी केली. आता तुम्ही जर कमी पडला तर तुमचं काही खरं नाही बरं का. दीपे, अगं वीरू असताना मी कशी मागं पडेन ग? वीरू, तुला तर माहितीये तुझ्याशिवाय माझं पान पण हालत नाही. या निवडणुकीचं सगळं तुझ्यावर आहे बाबा. जा कामाला लाग. काकी, ते आम्ही 8 दिवसांसाठी गोव्याला जात होतो, हनीमूनला. काय? अगं कसं शक्य आहे ते? निवडणुका आल्यात आणि आता तर एक एक तास नाही, एक एक क्षण सुद्धा महत्वाचा आहे.
आणि मला हिथं गरज असताना तू हनीमूनला चाललायस? अरे तुझ्याशिवाय मी प्रचार कसा सुरू करणार? काकी, ह्यावेळी जर प्रचाराला लवकर सुरुवात नाही केली ना तर अंकुशरावच निवडून येईल. आणि परत बाहेरची माणसं बोलायला मोकळीच की अंकुशरावाच्या पूर्णच आतल्यात मदत केली म्हणून. अगं दीपा, ही काय बोलतीयस तू? पिऊ कशाला असं करील? आणि कांचन, अगं लगीन झाल्यापासून दोघं कुठे बी नाही ती गेली. सुनंदा, अगं मला माहित नाही का, पण निवडणुका झाल्यावर, मी निवडून आल्यावर मीच यांना कुठेतरी लांब काश्मीरला बिश्मीरला पाठवणार होते. पण आता एवढी तयारी झाल्या तर जावा तुम्ही, मग मजा करा. मी सांगते पक्षश्रेष्ठींना प्रचार 8 दिवसांनी सुरू होईल म्हणून. फार फार तर काय करतील, रागवतील माझ्यावर, माझं तिकीट कापत्याल. जे व्हायचं ते होऊ दे, माझं निवडून येणं महत्वाचं नाही. मी निवडून येण्यापेक्षा तुमचं हनीमून महत्वाचं आहे. दीपे, जा बाई, माझं डोकं लय चढले बघ. जा जा जा, चहा आण मला. पक्षश्रेष्ठींना फोन करायला पाहिजे. थांबा काकी. मी हनीमूनला नंतर जाईल, आता निवडणुका जास्त महत्वाच्या आहेत. अरे पण आपली सगळी तयारी झाली आहे ना वीरू? पियू, तयारी काय नंतर पण करता येईल, पण आता निवडणुका महत्वाच्या आहेत, त्याची तयारी केली पाहिजे आपल्याला. काकी, मी लागतो तयारीला. अरे पण मामा, तुम्ही काय झालं? का रडतीयस सुनबाई? काय नाही. मला कळतंय सगळं सुनबाई, तुमची सगळी तयारी झाली होती, पर आता तुम्ही घरातनं निघाला सुद्धा होता आणि विरून हे सगळं रहित केलं. त्याच वाईट वाटतंय ना तुला? विरू असा का वागतोय असा प्रश्न पडलाय ना. काय करायचं आता? पण तुला सांगू का, विरू लय भोळा आहे ग. त्याचा जेवढा तुझ्यावर आणि त्याच्या आईवर जीव आहे ना, तेवढाच काकीवर पण जीव आहे. अहो पण म्हणून काय सगळंच ऐकायचं नसतं ना मामा. अहो काय बरोबर आहे, काय चूक आहे, हे पण तर कळायला पाहिजे ना त्याला. तुझं बरोबर आहे पुरी, पण काय आहे ना, काकींचं लय उपकार आहेत ग त्याच्यावर, आणि विरू त्याच उपकाराच्या दबावाखाली आहे बघ. अहो एवढं काय केलंय मामा काकींनी की त्याला स्वतःच्या बायकोच्या मनाचा विचार बी करता येईना. आता खरं सांगू का, खरंच तसं काय केलंय सांगताच येणार नाही, पण लय काहीतरी केलंय असं चित्र मात्र काकीनं त्याच्यासमोर उभं केलंय आणि विरूला त्यातनं बाहेर पडता येईना झालंय. काकीनं त्याच्या डोळ्यावर उपकाराची पट्टी बांधली आहे आणि ती पट्टी आपल्याला सहजासहजी नाही काढता येणार. नाही मामा, अशी कशी शक्य नाही. ही आंधळ्या उपकारांची पट्टी आहे आणि ती आपल्याला काढायलाच लागल. मी ती काढेल मामा, कारण जोपर्यंत विरूच्या डोळ्यांवर ही पट्टी आहे ना, तोपर्यंत तो आयुष्यभर असंच काकींचंच ऐकत राहणार. त्याचं हे असं काकींचं गुलाम बनून राहणं ना मला मान्य नाही. मला बी नाही हे बघवत ग सुनबाई. अगं दादासाहेब गेल्यापासून बघतोय मी विरूला, त्यांच्यासारखा हुबेहूब हाय विरू. त्याच्याकडे बघितलं की सारखं वाटतं ही गादी त्यानं चालवावी.
पण काकीनं त्याला काकींची काळजी नका करू मामा. आता तुम्ही म्हणताय तसंच होईल. असं जर असेल ना सुनबाई तर मी कायम तुझ्या बरोबर राहीन. दादासाहेबांची गादी विरुद्ध चालवणार हे शब्द आहे माझा.